मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. वय घराचं. नमस्कार मंडळी. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळा सुरू होणार म्हणत मुली सासरी गेल्या. घर ओकबोक झालं. नातवंड होती तोवर दवाखान्यातून येताना गेट उघडून आत पाऊल टाकलं की आजी आलीचा कल्ला सुरू व्हायचा. बहुतेक वेळा सोफा आणि खुर्चीच्या मागून कोणीतरी भॉक करायचं आणि मला घाबरावं लागायचं. ही सुट्टी रोज घरी येऊन घाबरण्यातच गेली होती. नातवंड त्यांच्या घरी गेली आणि मी घर आवरायला घेतलं. हो, कारण काही आवरायचं म्हटलं की आजी आम्ही खेळतोय ना. मग सोफ्यावरच्या उषा त्यांची जागा सोडून जमिनीवर लोळण घ्यायच्या, नाही तर त्या जोडून त्याचं घर तयार व्हायचं. पलंग आणि भिंतीच्या फटीत पत्ते दडून बसले होते. छक्कावंटीच्या सोंगट्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात सापडत होत्या. एकदा तर मी रविवारी घरी आहे म्हणून मुलगी नातीना माझ्या ताब्यात सोडून नाही मंडळी, खरं तर मलाच त्यांच्या ताब्यात सोडून बाहेर गेली होती. त्या खेळतायत तोवर स्वयंपाक उरकावा म्हणून कामाला लागले. थोड्याच वेळात पुकारा झाला, आजी बघ आम्ही काय केलं. पोळी लाटता लाटता तशीच बाहेर येऊन पाहते तर हॉलचा पूर्ण कोपरान कोपरा वर्तमानपत्र अंथरून भरून ठेवला होता. मी कपाळाला हात लावला. झालं ना खेळून, आता घड्या घालून ठेवा बघू चला असं फरमान काढलं तर मला नाही येत घडी घालता असं म्हणून ते निरागस डोळे ओशाळले होते. एकदा सगळ्या पसाऱ्या करण्याबद्दल मी माझ्या आईशी बोलले तर तिचं म्हणणं, अगं तुझ्या घराचं वय आता 4-5 वर्षाचं झालं आहे, ते असंच असणार. आणि खरंच मंडळी मला पटूनच गेलं. खरंच आहे, माझं घर अगदी 3 वर्षापासून 9 वर्षापर्यंत सगळी वय दाखवत होती. झोळीतून डोकावणारी सगळ्यात लहान नात माझ्याकडे पाहून गोड हसत होती, मला घे म्हणून हात पसरत होती. आणि दुसऱ्या खोलीत पत्त्यांचा डाव रंगला होता. मला पण आजीजवळ झोपायचं या हट्टापायी एरवी मोठा वाटणारा माझा पलंग आता अपुरा ठरत होता. दिवसभरात बेडशीटवरती एकही सुरकुती नसणारी आता बेडवरच्या दंगामस्तीने कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा सरळ करावी लागत होती. आंबे खाताना त्याची चव थोडीफार फरशीला पण मिळत होती. जिन्याची एक भिंत नातवंडांच्या चित्रकलेच्या आविष्काराने रंगून गेली. हां, काही मॉडर्न आर्ट सगळ्यात छोट्या नातींनी पण इतर भिंतीवर काढलेच होते, कारण आता पेन पेन्सिल धरता यायला लागलं होतं ना. कधी स्केच पेनने आपलेच हातपाय पण गोंदवून झाले होते. खेळताना होणारी भांडणं, यातून अधूनमधून कोणीतरी पसरलेला भोकाट, या सगळ्यांनी माझं घर भरून गेलं होतं. भिंतींना चैतन्य आलं होतं, उशांना पाय फुटले होते आणि फर्निचरसुद्धा जागा सोडून कधी कधी कोपऱ्यात जाऊन बसत होतं. असं माझं घर जिवंत झालं. त्यांनी काट टाकली आणि परत ते बालवयात आलं होतं. खरंच किती सुंदर कल्पना आहे ना घराचं वय. हे घराचं वय ठरवतात त्यात वावरणारी माणसं. ज्या वयातल्या व्यक्ती त्या घरात वावरतात त्याप्रमाणे घर त्या वयात येतं आणि असंच घर साजिरं गोजिरं वाटतं. घराला घर पण येतं हे त्यातल्या वस्तूंनी नाही, तर घरात वावरणाऱ्या माणसांनी त्यांच्या त्या काळातल्या वयाने. नमस्कार मंडळी. मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतंय. मंडळी, तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा. आणि हो, माझं चॅनल मनमोर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल. धन्यवाद.